हा व्हिडिओ आहे आता जो काही लेटेस्ट चालू आहे ना, जो काही माहोल आपला जंतर मंतरचा प्रोटेस्ट, नीट पेपर फुटी प्रकरणातला. पण याला वेगळंच वळण देण्यात आलेलं आहे. आता तो नीट पेपर फुटीचं प्रकरण नाही राहिलेलं. का नाही राहिलेलं तर हे बघा, 16 जुलै रोजी रिझल्ट लागला त्याचा आणि 21 तारखेला नीटची री एक्झाम झाली. त्याला ते कोर्टामध्ये जी नीटमध्ये सिलेक्ट झाली ती पोरं तिथं एन्जॉय करतात आणि इथं लाठी चार्ज काय लाठी खायला कोण गेले तिथं. म्हणजे मुळात ही सगळी भंगरी ही नीटची नाहीच. ऑन द स्पॉट म्हणतो मी. काय बरोबर आहे ना. अरे तुमची एक्झाम आहे 16 तारखेला, तिथे स्टडी करा, मग हे सीट वेकंट करा ना, बुक करा. आणि कुठं ह्यांच्या नादी लागतंय. ठीक आहे. तर दुसरा पॉईंट हा कॉक्रोच जनता पार्टी. ह्याचं काही बॅकग्राऊंड काही बरंचसं काही मोठं नाही. आपलं CJ सूर्यकांत, जे काही चीफ जस्टिस आहेत, सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट दिली की जे बेरोजगारी योग आहे तो कॉक्रोच सारखाच आहे, म्हणजे सरकारवरती हल्ला करतो. याचा संदर्भ घेऊन यांनी ही पार्टी तयार केली. 13 मे 2026 रोजी नीटचा पेपर फुटला. मग अभिजित दिपकेनी मग किती 6 जूनला प्रोटेस्टला चालू केलं जंतर मंतरमध्ये. पण 21 जुलै रोजी प्रोटेस्ट एकदम वळण आलं आणि 22 तारखेला गव्हर्नमेंटने त्यांना डेलिगेशन पाठवलं की या आपण चर्चा करू, आणि तो ठीक आहे. आणि बाकीचा आता जो काही आहे तो मी तुम्हाला सांगतो. हा सोनम वांगचू, हा कसं आहे, नॅशनल सेक्रेटरी, याच्यावरती बरेच एलिगेशन आहे सोनम वांगचू. एक मिनिट हा. हे बघा, लडाखमध्ये अभियांत्रिक सुरक्षा नाही, ह्याच्यावरती बरेच एलिगेशन आहे. हे बघा, 2023 ते 26 या कालावधी अधिकृत चौकशी, प्रशासकीय कारवाई आणि सार्वजनिक टीका यासारख्या अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये त्यांचा FCRA परवाना रद्द आणि परदेशी ह्याचा एक NGO होतो, यांना फॉरेन फंडिंग येत होती, त्याचं तो परवाना रद्द केलेला आहे. आणि हा नॅशनल सेक्युरिटीमध्ये ट्रॅप झालेला आहे माणूस. आणि ह्याचं बॅकग्राऊंड सगळ्याला माहिती आहे. याची डिटेल परत घेऊ आपण, हा पॉईंट काही नाही. पण हा काही एकच सायंटिस्ट लागला का? काय बाकीचे काही नाहीत का सायंटिस्ट? हा तो झाला. मग कुणाल कामराज आईला ह्याच्या, हा काय बोलतो मग आदर्श तिथं येऊन की सीतेचं पतीचं नाव घेतो आणि नीताच्या पतीचं भलं करतोय, म्हणजे गव्हर्नमेंटला सांगतोय तो, नरेंद्र मोदीला. पण अपमान तर शेवटी रामाचं केलं ना. म्हणजे सगळी अवलादी नास्तिकच तिथं गेलेली त्या स्टेजवरती. त्याच्यामुळं आपलं ह्याला काय सपोर्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, अभिजित दिपके हा पण फॉरेनमध्ये राहिलेला आहे. तिकडं ख्रिश्चनिटी तिथून कुठून तरी फंडिंग येत असेल याला 100%. कारण की ह्याचा एक आधार तुम्हाला सांगतो. जे काही US एम्बेसी आहे ना, 17 जुलै रोजी त्यांनी एक सूचना जारी केलेली. आणि प्रोटेस्ट किती झाला 20 आणि 21 तारखेला. म्हणजे त्या 17 जुलैच्या त्या सूचनेमध्ये ती लोक काय सांगतात, हा मग US एम्बेसी, हे बघा ह्याचं तो डिटेल त्यांनी जे काही हे केलं नंतर सांगतो मी, शॉर्टमध्ये इथं काढलं. US एम्बेसी असं सांगते की 20 ते 21 या तारखेला, म्हणजे जी काही US ची लोक आहेत त्यांना ही सूचना पाठवली की जंतर मंतर, संसद भवन किंवा किसान घाट या परिसरात म्हणजे आंदोलक मोठ्या प्रमाणात राहतील. म्हणजे व्हायलेन्स होण्याची शक्यता आहे. त्यांना कसं काय माहीत? म्हणजे हा ऑल ओव्हर वेगळा प्रकरण आहे. नीटचा तर काही प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला काय ह्याला काही सपोर्ट आपण करू शकत नाही. आणि गव्हर्नमेंट ही इलेक्टेड आहे, सिलेक्टेड नाही की आपण यांना बसवलं. डेमोक्रेसी आहे. नुसतं ते संविधानची कॉपी हातात दाखवलं तर काही नाही होत, ते वाचलं पण पाहिजे. त्याच्यामुळं ही काय किती 4-5 लाख लोक गेले असतं आणि तिथं, अरे 10% नाही लोक गेली तिथं, आणि बाकीची सिलेक्टेड लोक, म्हणजे जे डेमोक्रेसीतून जे आपण गव्हर्नमेंट बसवली ना, मग ही लोक त्यांना वोटिंग पण नाही केली. ही तीच लोक आहेत तिथं. तिथं जी काही जंतर मंतर हे काही केलेली आहेत ना, म्हणजे तिथं ठिया टाकलेली आहे ना, ही तशी त्या टाईपची लोक आहेत, विरोधक आहेत ती. ऑल ओव्हर आपलं ह्या प्रोटेस्टला पाठिंबा नाही. कारण की ह्यांनी हिंदू धर्माबद्दल वेगळं बोललेलं आहे.
पुन्हा हा सोनम वांगचू हा तरी नॅशनल सेक्रेटरीचा धोकादायक आहे. त्याच्यामुळं ऑलओव्हर आपण नाही पाठिंबा करत. हे सोशल मीडिया सगळी आता ते एक पत्रकार आहे, मला त्याचं नंतर रेपर मला काही हे नाही त्याचं नाव, पण मी व्हिडिओ बघतो. तो बोलतो कसंही तवा ठेवलेला आहे त्याच्यामुळं भाकर भाजून जायचं काम आहे. ही सगळी जे काही अ, अ, नेते मंडळी आहे ना त्यांचं हेच काम आहे. आता ऑलरेडी तवा ठेवलेला आहे, यायचं आपली भाकर भाजून जायचं. आता मला सांगा, हा अभिजित दिपकेने प्रोटेस्ट किती 6 तारखेला चालू केला जंतर मंतरमध्ये. त्या दिवशी होतं का कोणी? बेनिफिट असल्याशिवाय कोणी काही जात नाही, हे कळायला पाहिजे. आणि सोशल मीडियावरती एकच रील 10 वेळा फिरती, मग आपल्याला वाटतं अरे काय लई मोठं झालं असं. काय नाही, गव्हर्नमेंट कॅपेबल आहे आणि एकदम केअरफुली हँडलिंग केलेलं आहे. ठीक आहे, आता काही नाही. आता बघू आता काय चालू होते. आता आता तरी आहे जंतर मंतरवरती, काय ग्राउंड नाही सोडत बोलतात. यांचे प्राथमिक न्यूज बघितलं तरी चालते. काय जिकडं तिकडं जंतर मंतर, जिकडं तिकडं जंतर मंतर, हे सोशल मीडियामुळंच हे झालेलं आहे. ओके, थँक्यू. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही बोलू शकत. ठीक आहे, थोडीफार रिसर्च करून आपला जो काही मत आहे आपण मांडायचा प्रयत्न केलेला आहे. हे ठीक आहे, आपण त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जी काही आपली नीट प्रिपरेशनची जी काही मुलं होती त्यांनी आपला जीव धोक्यात नाही घालायला पाहिजे होतं. आत्महत्या हा काही सोल्युशन नसतो, आज नाही उद्या. ठीक आहे ना. आता तुम्ही बघा ना, गव्हर्नमेंटने 3 तारखेची एक्झाम कॅन्सल केली, मग त्यांनी 21 जूनला री एक्झाम केली. मग तुम्ही त्याच्यात प्रिपरेशन करा ना. आता 16 तारखेला रिझल्ट लागला, तुम्ही कुठं तिथं काट्या खाताय आणि तिकडं जल्लोष करायचं. मला तुमची रँक आली तर तुम्ही जल्लोष करणार की तिथं प्रोटेस्टमध्ये खपणार? मग याचा अर्थ प्रोटेस्टमध्ये 1%ही नीटचा विद्यार्थी नाही. 100%. चालते, धन्यवाद. हां, याच्यापेक्षा जास्त काही नाही. ठीक आहे, सोनम वांगचूकवरती आपलं एक डिटेल सिरीज येणार आहे. हे कुणाल कामरा आहे बघू. अरे ह्याच्यापेक्षा तर आमच्या गावातलं पांड्या चांगली कॉमेडी करत होतो. च्या आईला ह्याला कोणीतरी स्टँडअप कॉमेडियन बनवले. त्या आईला ह्यांच्या फक्त नास्तिक देवावरती येऊन बोलायचं. ठीक आहे, ओके, धन्यवाद.